नमस्कार, मी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ख्रिसमस डेकोरेशन आयडियाज बघणार आहोत। या आयडियाज अतिशय सोप्या आहेत, पण तुमच्या घराला खूप छान असा ख्रिसमस लुक तुम्ही या आयडियाज वापरून देऊ शकता। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर सगळ्यांना थंबनेलवरून लक्षात आलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट मिनिट ख्रिसमस डेकोरेशन आयडियाज बघणार आहोत। सगळीकडे ख्रिसमसचं वातावरण आहे आणि लास्ट मिनिट काही डेकोरेशन आयडियाज आहेत, तर त्या मी सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर सगळ्यात पहिली जी आयडिया आहे ती करण्यासाठी मी जुन्या ड्रॉइंग बुकचं कव्हर वापरतेय। तुम्ही कार्डशीट सुद्धा वापरू शकता। सगळ्यात आधी या कार्डशीटचा कोन करून घेणार आहे मी। खालची बाजू जी आहे तर ती मी राऊंड शेपमध्ये दाखवते त्याप्रमाणे कट करून घेणार आहे। आता माझ्याकडे हे असं ख्रिसमस गार्लंड आहे, ग्रीन कलरमध्ये आहे। हा जो कोन आहे तर त्या कोनला संपूर्ण हे जे गार्लंड आहे ते मी रोल करून घेणार आहे। वरच्या बाजूला मी असा एक रेड कलरचा स्टार लावणार आहे। तुम्ही सेलो टेप देखील वापरू शकता। त्यानंतर माझ्याकडे अशा काही माळा आहेत डेकोरेटिव्ह, तर त्या मी लावलेल्या आहेत। आणि अशा पद्धतीने अतिशय सोपं मिनिएचर असं ख्रिसमस ट्री आपण घरच्या घरी केलेलं आहे। दिसायला खूप सुंदर दिसतं। म्हणजे तुमच्याकडे मोठं ख्रिसमस ट्री नसेल तर तुम्ही अशी छोटी 4-5 ख्रिसमस ट्री तयार करू शकता। या नंतरची जी आयडिया आहे तर ती खूप जास्त क्रिएटिव्ह आहे आणि खूप क्यूट देखील आहे। आपण ख्रिसमस बुकमार्क्स करणार आहोत। यासाठी मी आईस्क्रीम स्टिक्स वापरलेले आहेत 3। त्याला मी आधी पेंट करून घेतले रेड कलरनी। त्यानंतर प्लेन व्हाईट पेपर घ्यायचा आणि त्यावरती मी अशा छोट्या साईजच्या हॅट्स काढणार आहे आणि त्याला मी ब्लॅक कलर दिलेला आहे आणि त्या मी आईस्क्रीम स्टिक्सच्या वरती लावणार आहे। त्याच्यानंतर हे गुगली आईज मिळतात तर ते मी इकडे आणलेले आहेत। तुम्ही ड्रॉ पण करू शकता, पण तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही कुठल्याही स्टेशनरी शॉपमध्ये किंवा ऑनलाईन तुम्ही असं ऑर्डर करू शकता। त्यानंतर मी ही अशी ग्रीन कलरची छोटी रिबिन वापरलेली आहे आणि त्या रिबिनवरती मी व्हाईट पर्ल लावलेला आहे। हा एक छोटासा असा बो तयार केलेला आहे आपण अशा पद्धतीने। आणि आपली दुसरी आयडिया जी आहे ती तयार झालेली आहे आणि खूप सुंदर, खूप क्यूट अशी ही आयडिया आहे। तिसरी आयडिया जी आहे तर त्यासाठी आपण ख्रिसमस रीथ तयार करणार आहोत। लोकल मार्केटमध्ये सुद्धा किंवा ऑनलाईन सुद्धा खूप वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, पण अशा पद्धतीचं ख्रिसमस रीथ तुम्ही घरी तयार करू शकता। माझ्याकडे असे ग्लिटर फोम शीट्स होते तर ते मी पानांच्या आकारात कट केले आधी त्याचे काही पीसेस, आणि त्याच्यानंतर डार्क ग्रीन कलर फोम शीटमध्येच मी वापरलेला आहे। तर त्याचे राउंडेड पेटल्स मी कट करून घेतले आणि काही पिंक कलरचे पर्ल्स लावलेले आहेत। बेसला मी थोडासा थिक असा कार्डबोर्ड आहे माझ्याकडे, तर तो मी वापरलाय। आपल्याकडे ऑनलाईन पार्सल्सना जे बॉक्सेस येतात तर त्या कार्डबोर्डचा देखील तुम्ही अशा गिव्हअवेजमध्ये वापर करू शकता। त्यानंतर आपण एक ख्रिसमस वॉल हँगिंग तयार करणार आहोत। हे तुम्ही किचनमध्ये देखील लावू शकता किंवा तुमच्याकडे छोटीशी गॅलरी असेल तर त्या गॅलरीमध्ये लावू शकता। एंट्रन्सलाच दारावर सुद्धा तुम्ही हे वॉल हँगिंग लावू शकता। मी काही सर्कल्स आणि काही घराचे शेप्स, ख्रिसमस कॅप मी काढलेली आहे, तर ती आधी पेन्सिलनी ड्रॉ करून मी कट करून घेतली आणि त्यानंतर मी काही ठिकाणी रेड कलर दिलाय आणि काही ठिकाणी व्हाईट ॲक्रेलिक कलर दिलेला आहे। आता हे जे मी 2 सर्कल्स काढले होते तर त्यावरती मी एका सर्कलवरती छान हार्ट काढलंय आणि दुसऱ्या सर्कलवरती जे स्नोफ्लेक्स असतात तर त्या स्नोफ्लेक्सचा मी एक फक्त डॉट्सनी पॅटर्न काढलेला आहे। तर हा सुद्धा खूप छान असा दिसतो आणि अर्थात आपण रेडवरती व्हाईट असं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे, त्यामुळे अजूनच ते उठून दिसतं। ख्रिसमस कॅपसाठी मी खरा कापूस वापरते। वरच्या बाजूला सुद्धा आणि खाली सुद्धा मी खरा कापूस पेस्ट केलेला आहे। जी घरं 2 केलेली आहेत तर त्याच्यावरती मी थोडीशी आउटलाईन करून घेतली आहे आणि पुन्हा एकदा असा रेक्टँगल शेप मी कट करून घेतलाय। त्याला मी व्हाईट ॲक्रेलिक कलर दिलाय आणि त्याच्यावरती ख्रिसमस असं मी लिहिलेलं आहे। वॉल हँगिंग आपण करतोय त्यामुळे अशा वेगवेगळ्या सायझेसच्या अशा दोऱ्या मी लावलेल्या आहेत ब्लॅक कलरच्या। आणि फायनली आपलं ख्रिसमस वॉल हँगिंग तयार झालेलं आहे। याच्यानंतर आपण काही ख्रिसमस फ्रेम्स करणार आहोत। त्यासाठी सुद्धा मी हे कार्डशीट घेतलेलं आहे आणि अर्थात आपण फ्रेम करतोय तर बऱ्यापैकी मीडियम साईजची मी फ्रेम घेतलेली आहे। तुम्ही कुठल्याही साईजची फ्रेम करू शकता।
तर मी ती आधी कट करून घेतलेली आहे मधल्या बाजूनी आणि बॉर्डर तयार करून घेतली, म्हणजे जी फ्रेम असते आपली तर ती मी तयार करून घेतली आणि त्याला व्हाईट कलर दिलेला आहे. आता अतिशय सोपं असं एक टेक्निक ते म्हणजे मी इकडे रेड कलरचं फोमशीट वापरते आणि ते फोमशीट मी साधारण फ्रेमच्या थोडंसं मोठ्या साईजमध्ये मी कट करून घेतलं आहे आणि ते मी मागच्या बाजूनी पेस्ट करणार आहे आणि त्याच्यावरती मी होम असं लिहिणार आहे. ही मी काही 3D लेटर्स आणलेली आहेत. ही जी अक्षरं आहेत तर ती कुठल्याही लोकल शॉपमध्ये तुम्हाला मिळू शकतात. गोल्डन टेक्स्चर आहे या अक्षरांवरती आणि आपली सुंदर अशी ही ख्रिसमस फ्रेम तयार झालेली आहे. याच्यानंतरची जी फ्रेम आहे तर ती थोडीशी ॲडव्हान्स लोकांसाठी मी खास करून दाखवते, म्हणजे ज्यांचं ड्रॉइंग बऱ्यापैकी छान आहे, बऱ्यापैकी तुम्ही प्रॅक्टिस करत असाल ड्रॉइंगची, तर त्या लोकांनी हा DIY नक्की ट्राय करून बघा. बंजारा मार्केटमध्ये ज्या पद्धतीच्या फ्रेम्स मिळतात तर त्या डिझाईनचं थोडंसं इन्स्पिरेशन मी घेतलेलं आहे आणि ते आधी मी ड्रॉ केलं आहे आणि त्याच्यानंतर मी ते कट करून घेतलं आहे आणि या संपूर्ण डिझाईनला मी आतल्या बाजूनी म्हणजे जे मी डिझाईन केलेलं आहे तर त्याला मी रेड कलर दिलेला आहे आणि बॅकग्राऊंड जी आहे तर त्याला मी व्हाईट ॲक्रेलिक कलर देणार आहे. अशा पद्धतीचा जेव्हा आपण DIY करतो तेव्हा 2 ते 3 लेयर्स कलर्सचे आपल्याला द्यायचे आहेत हे लक्षात ठेवायचं. आता मी बॅकग्राऊंडला व्हाईट पूर्ण देऊन घेणार आहे, व्हाईट ॲक्रेलिक कलर, आणि याच्या बॅकसाईडला मी ग्रीन कलरचं ग्लिटर फोमशीट लावलेलं आहे. तुम्हाला अजून आत काही डेकोरेशन करायचं असेल तरी तुम्ही करू शकता, कुठला तरी तुमचा फोटो पेस्ट करू शकता. मी हे असंच ठेवलेलं आहे कारण ते खूप सुंदर दिसतंय. त्यामुळे अशा पद्धतीने आपला हा लास्ट जो DIY होता तो देखील तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.